नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आज आपण भूगोल या घटकाविषयी माहिती बघणार आहोत आणि भूगोल या घटकामधील नदी प्रणाली आणि नदी प्रणालीमधील कृष्णा नदी हा टॉपिक आज आपण अभ्यासाला घेतला आहे. या टॉपिक सुरू करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी मला विद्यार्थ्यांना तुमच्याबरोबर शेअर करायच्यात. त्या गोष्टी म्हणजे अशा की आकलन क्षमता किंवा एखादं सामान्य ज्ञानाच्या एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लक्षात ठेवणं. काही गोष्टी किंवा फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्या लक्षात ठेवलेल्या गोष्टी परीक्षेमध्ये इम्प्लिमेंट करणं, वापरणं आणि यासाठी कोणत्या टेक्निक आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्या मला थोड्याशा तुम्हाला सुरुवातीला सांगायच्या आहेत. भूगोल हा खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. पोलीस भरती असेल, आरोग्यसेवा असेल किंवा कंबाईनच्या एक्झामसाठी असेल. तर भूगोल हा विषय लक्षात ठेवण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची टेक्निक वापरली जाते, ती म्हणजे भूगोलाचा अभ्यास मॅपनुसार करणं, नकाशानुसार करणं. त्याला जिओग्राफी विथ मॅप असं म्हणू शकतो आपण. आणि मग प्रत्येक गोष्ट असेल किंवा महत्त्वाच्या गोष्टी असेल त्याला मॅपचा आधार देऊन जर आपण त्या गोष्टींचा अभ्यास केला तर ते आपल्याला चिरकालाने खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतात. आणि परीक्षेमध्ये जो काही 90 मिनिटाचा वेळ असतो किंवा 1 तासाचा वेळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला अशा गोष्टी आठवतात की ज्या आपण एकदम क्रिएटिव्हिटी देऊन वापरलेल्या असतात किंवा तयार केलेल्या असतात. आणि त्यामुळंच भूगोलाचा अभ्यास करणं आणि त्या भूगोलाच्या अभ्यासासाठी नकाशांचा आधार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्या लेक्चरमध्ये आपण कृष्णा नदी ही नकाशाच्या साहाय्याने तिचा अभ्यास कसा करायचा आणि महत्त्वाच्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ह्या घटक आपण बघणार आहोत. तर मुळात नद्या या विषयासाठी परीक्षेमध्ये कोणकोणत्या गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात त्याची एक सुरुवातीला माहिती तुम्हाला देतो. नद्या या विषयावरती सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो सुरुवातीला, तो म्हणजे नद्यांचा असणारा उगम. त्याच्यानंतर नद्यांची असणारी लांबी, बरोबर, लांबीबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नद्यांच्या असणाऱ्या उपनद्या याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या उपनद्यांचे आणि नद्यांचे असणारे संगम याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्या नद्यांवरती असणारी महत्त्वाची धरणे हा पण टॉपिक विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्या धरणाच्या जलाशयांची नावे हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. करेक्ट. अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो ते म्हणजे काय की काठावरची शहरे, ओके, काठावरची शहरे याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे अगदी हा एकाच घटकावरती एक ना अनेक अंगानं प्रश्न विचारण्याचे एक पद्धत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग काही विद्यार्थी अभ्यास करताना कसं करतात की प्रत्येक नद्यांचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे सगळ्याच नद्यांची एकत्रित धरणांचा अभ्यास करतात, त्यानंतर सगळ्याच नद्यांचा एकत्रित काठावरच्या शहरांचा अभ्यास करतात. याच्यामुळं काय होतं की एफर्ट्स जास्त लागतात. तुम्ही जर एखाद्या नदीचा अभ्यास करायला घेतल्याच्यानंतर तुम्ही त्या नदीच्या बाबतीत जर सगळ्या गोष्टी ॲट ए टाईम बघितल्या, म्हणजे त्या नदीचा उगम, उपनद्या, धरणं, जलाशयाची नावं, काठावरची शहरं याचा अभ्यास जर त्या नदीचा अभ्यास करतानाच केला तर त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतात. आणि हे नेमकं कसं करायचं त्याचंच प्रत्यय आज तो आपल्या लेक्चरमध्ये येणार आहे. आणि त्याच्यामुळं हे लेक्चर आपलं शेवटपर्यंत बघा. आणि यासारख्या अनेक व्हिडिओंसाठी आपला जो चॅनल आहे नितेश शिंदे स्पीक्स या चॅनलला भरभरून प्रतिसाद तुम्ही आत्तापर्यंत देतच आलेला आहे. तर अजूनही तुमच्या प्रतिसाद किंवा तुमचा सपोर्ट आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आज आपल्या महत्त्वाच्या नदीला, ती म्हणजे कुठली, कृष्णा नदी, आणि त्याचा अभ्यास मॅप थ्रूसार किंवा नकाशानुसार कसा करायचा ते. तर कृष्णा नदीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टीत आपण बघूयात. तो म्हणजे काय तर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे विविध नद्यांचा उगम होतो, कारण ते एक खूप मोठं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की कृष्णा असेल, कोयना असेल, वेण्णा असेल, सावित्री असेल यासारख्या नद्यांचा उगम ह्या महाबळेश्वर येथे होतो. तसंच या कृष्णा नदीची जी एकूण लांबी आहे मित्रांनो ती आहे 1400 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली लांबी आहे 282 किलोमीटर. परीक्षेमध्ये प्रश्न कोणता विचारला त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. म्हणजे परीक्षेत जर विचारलेलं असतं की कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी खालीलपैकी किती आहे आणि पहिलाच ऑप्शन असतो 1400 किलोमीटर. मग आपल्याला महाराष्ट्राची विचारली आहे का भारताची विचारली आहे, इथं आपल्याला कसं असतं की आपल्याला उत्तर येत असतात, परंतु भावनेच्या आहारी जाऊन आपण कधीकधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये प्रश्न चुकवतो. त्याच्यामुळे सामान्य ज्ञानाचे प्रश्न हे किमान परीक्षेत 2 वेळा वाचणं खूप आवश्यक आहे. तर एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील लांबी ही 282 किलोमीटर आहे. कृष्णा नदी जी आहे ती सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यातून महाराष्ट्रातून वाहते. आणि जर राज्यांचा विचार करायला गेला तर महाराष्ट्रानंतर कर्नाटकनंतर तेलंगणानंतर आंध्रा, आणि या आंध्रातून परत ही नदी जाऊन कुठं मिळते तर बंगालच्या
उपसागराला जाऊन मिळते. म्हणजेच काय तर कृष्णा नदी जी आहे ती महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यातून म्हणजे सातारा आणि सांगली आणि भारताच्या 4 राज्यातून म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र या राज्यातून जाऊन पुढं कुठं मिळते ती बंगालच्या उपसागराला. आता बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या ह्या कशा असतात मित्रांनो, तर ह्या पूर्ववाहिनी नद्या असतात. करेक्ट. म्हणजे ज्या नद्या पूर्ववाहिनी असतात त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि ज्या नद्या पश्चिम वाहिनी असतात त्या नद्या कुठं जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर भारताच्या जिओग्राफीमधली किंवा भूगोलामधली एक महत्त्वाची नदी आहे ती कृष्णा नदी. तिचा उगम महाबळेश्वरमध्ये होतो. एकूण लांबी 1400 किलोमीटर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर. सातारा सांगली या जिल्ह्यातून वाहत जाऊन ती परत कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र या राज्यातून वाहत जाऊन ती पुढं बंगालच्या उपसागराला मिळते. आता पुढं याचा अभ्यास नेमका जॉग्राफी थ्रू कसा करावा ते एकदा नीट समजून घ्या. बघा, हा जो नकाशा तुम्हाला पुढं दिसतोय तो कृष्णा नदीचा विथ मॅप नकाशा काढला आहे. म्हणजे नद्या, नद्यांच्या उपनद्या, नद्यांची महत्त्वाची संगम, धरणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण हा नकाशा तयार केलेला आहे. तर ह्या नकाशा नेमका वाचायचा कसा आणि त्याच्यावरती टेक्निक्स कशा वापरायच्या त्याबद्दल आपण शिकूयात. बघा, जो आहे कृष्णा नदीचा तो उगम कुठं होतो तर महाबळेश्वर येथे होतो. उगम पावल्याच्या नंतर ती नदी थोडीशी दक्षिणेच्या साईडला कळते आणि परत थोडीशी पुढे गेल्यानंतर ती पूर्व दिशेला वाहत जाऊन पुढं कुठं मिळते तर बंगालच्या उपसागराला मिळते. आता नद्या नद्या म्हणले की त्याच्या येतात उपनद्या. परीक्षेमध्ये आपल्याला डावीकडून मिळणाऱ्या नद्या आणि उजवीकडून मिळणाऱ्या नद्या ह्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. फक्त नीट कन्फ्युजन तुमचं दूर करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की नदी जर पूर्व दिशेने वाहत असेल म्हणजे या दिशेने वाहत असेल तर इकडून येणारी नदी ही डाव्या बाजूने येणारी नदी असते आणि इकडून येणारी नदी ही उजव्या बाजूने नदी असते, उजव्या किनाऱ्यावरून मिळणारी नदी असते. आणि नदी जर या बाजूनं वाहत असेल म्हणजे पश्चिम वाहिनी असेल तर इकडून येणारी नदी ही उजव्या तीरावरची नदी असते आणि इकडून येणारी नदी ही डाव्या तीरावरची नदी असते. हे एक बेसिक क्लिअर गोष्ट तुम्ही करून घ्या. बघा, आता कृष्णा नदीचा उगम पावल्यानंतर ती नदी पूर्व दिशेने वाहत जाते आणि तिला उजव्या किनाऱ्यावरून पहिली मिळणारी नदी आहे ती नदी वेण्णा नदी आणि ती कुठं मिळते तर माहुली येते. म्हणजे वेण्णा आणि कृष्णा यांचा संगम कुठं होतो माहुली या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर उजव्या तीरावरून दुसरी नदी मिळते ती म्हणजे कोयना आणि कोयनेचा संगम कृष्णेबरोबर कुठं होतो तर कराड येथे होतो आणि या संगमाला काय नाव आहे प्रीती संगम. तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे की प्रीती संगम या ठिकाणी कोणाची समाधी आहे. करेक्ट. त्याच्यानंतर उजव्या तीरावरून पुढची मिळणारी नदी आहे ती म्हणजे वारणा नदी आणि वारणा नदी कृष्णेला हरिपूर या ठिकाणी येऊन मिळते आणि या वारणा नदीवरती चांदोली धरण आहे तुम्हाला माहीत असेल आणि चांदोली धरणाच्या शेंदालीचं एक चांदोली राष्ट्रीय उद्यान पण आहे तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या जो चांदोली जे आहे त्याला यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलेलं आहे. आणि या चांदोली राष्ट्रीय उद्यानाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे ते आणि ती पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता उजव्या तीरावरून मिळणारी जी वेण्णा आणि कृष्णा ही नदी आहे ह्या दोन्ही नद्यासुद्धा यांचा उगम कुठं होतो महाबळेश्वर येथे होतो. म्हणजे कृष्णा नदीबरोबरच या वेण्णा आणि कृष्णा महाबळेश्वर येथे उगम पावतात. वेण्णा नदी माहुली येते, कोयना नदी प्रीतीसंगम म्हणजेच कराड येते आणि वारणा नदी हरिपूर येथे जाऊन कृष्णेला मिळते. उजव्या तीरावरून मिळणारी दुसरी नदी आहे ती म्हणजे पंचगंगा नदी आणि पंचगंगा नदी कृष्णेला कुठं येऊन मिळते तर नरसिंगपूर किंवा नरसोबाची वाडी येथे येऊन मिळते. पंचगंगा ही सुद्धा खूप महत्त्वाची नदी आहे जिच्या काठावरती आपल्याला माहिती आहे अख्खच्या अख्खं कोल्हापूर शहर बसलं आहे. पंचगंगा नदीच्या 5 नद्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्या कुठल्या आहेत तर कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती या 5 नद्यांची मिळून पंचगंगा नदी बनली आहे आणि या पंचगंगामधली जी सरस्वती नदी आहे ती नदी लुप्त नदी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर उजव्या तीरावरून पुढची मिळणारी नदी आहे दूधगंगा. दूधगंगानंतर कर्नाटकात तिला घटप्रभासुद्धा मिळते. त्याच्यानंतर ही जी कृष्णा नदी ती पुढं जाऊन वाहत जाते. त्याच्यानंतर तुंगभद्रा नदी ही तिला मिळते. म्हणजे या सगळ्या नद्या ह्या उजव्या तीरावरच्या नद्या आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एकमेव नदी जी तिला डाव्या किनाऱ्यावरून मिळते ती आहे येरळा नदी आणि या येरळा नदीवरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की कृष्णेला डाव्या किनाऱ्यावरून महाराष्ट्रात मिळणारी एक नवी नदी कुठली ती आहे येरळा नदी. IMP पॉईंट आहे, लक्षात घ्या. ही कुठं मिळते तर ब्रह्मनाळ या ठिकाणी मिळते. ब्रह्मनाळ हे ठिकाण मागच्या वर्षी चर्चेत आलं होतं मागच्या 1.5 वर्षापूर्वी की सांगली आणि कोल्हापूरला एक पूर आला होता महापूर आणि त्या महापुरामध्ये ब्रह्मनाळ या ठिकाणी एक बस उलटली होती, नाव उलटली होती आणि त्याच्यामध्ये कितीतरी लोक मृत्युमुखी पडले होते. तर हे ब्रह्मनाळ ठिकाण जे आहे ते कुणाचा संगम आहे तिथं येरळा आणि कृष्णेचा. आणि येरळाच्या बाबतीत मी काय सांगितलं की डाव्या तीरावरून महाराष्ट्रात मिळणारी एकमेव नदी आहे ती म्हणजे येरळा.
आता भीमा नदीसुद्धा कृष्णा नदीला ही डाव्या तीरावरूनच येऊन मिळते. परंतु महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये भीमेचा अभ्यास आपल्याला कृष्णेची उपनदी असा करायचा नाही आहे. कारण का की भीमा नदी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कृष्णेला मिळतच नाही. ती पुढे जाऊन कर्नाटकात रायचूर येथे कृष्णेला मिळते. त्याच्यामुळे आपल्याला भीमा ही कृष्णेची उपनदी म्हणून महाराष्ट्राचा अभ्यास करताना तिचा अभ्यास करायचा नाही आहे. तिला एक सेपरेट नदी प्रणाली म्हणून तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भीमा नदीसुद्धा डाव्या तीरावरून कृष्णेला येऊन मिळते आणि ती कुठं मिळते? रायचूर येथे मिळते. त्याच्यानंतर दिंडी नदी, हालिया नदी, मुसी नदी, मुन्नेरू, पुलिगरा या सगळ्या नद्या आहेत त्या डाव्या तीरावरून कृष्णेला मिळतात. ही मुसी नदी तुम्हाला माहीत असेल की मुसी नदी जी आहे त्या मुसी नदीवरती हैदराबाद शहर बसलेलं आहे आणि पुढं अशीच ही जाऊन कृष्णा नदी जी आहे ती जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. ओके, म्हणजे ह्या नदीचा अभ्यास आपण कसा केला की विथ मॅप केला आणि म्हणजे उजव्या तीरावरून कशा असतात, डाव्या तीरावरून कशा असतात, त्या नद्यांचा संगम कसा असतो, हे सगळं जर तुम्ही 1-2-3 वेळा जर अभ्यास व्यवस्थित केला तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट लक्षात राहतात. आणि 1-2 वेळा जर व्हिडिओ तुम्ही हा नीट बघितला तर तुम्हाला नदींचा अभ्यास जिओग्राफीनुसार कसा करायचा ही गोष्ट लक्षात येईल. आता ह्याच गोष्टी बघितलेल्या आपण फॅक्च्युअल गोष्टी थोड्याशा एक्स्ट्रामध्ये पुढं बघूयात. बघा, उपनद्या, कृष्णेच्या उपनद्या तर दक्षिणेकडून मिळणाऱ्या म्हणजेच उजव्या बाजूनं ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत त्या कुठल्या आहेत? कोयना आहे, वेण्णा आहे, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि डाव्या बाजूनं मिळणारी एक नवी नदी ती म्हणजे कुठली? येरळा. आता संगमावरची ठिकाणं परत एकदा बघू आपण. कृष्णा आणि कोयना यांचा संगम प्रीती संगम येथे होतो म्हणजेच कराड येथे होतो. पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम नरसिंहवाडी येथे होतो. त्याच्यानंतर वारणा आणि कृष्णा यांचा संगम हरिपूर येथे होतो. वेण्णा आणि कृष्णा यांचा संगम माहुली येथे होतो आणि येरळा आणि कृष्णा यांचा संगम कुठं होतो? ब्रह्मनाळ येथे. नद्यांचे संगम पण तुम्हाला लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कृष्णेच्या बाबतीमध्ये काही उपनद्या आपल्याला थोड्याशा डिटेलमध्ये आपण बघूयात. कोयना नदी जी आहे तिचा उगम मी सांगितलं की कृष्णासारखाच महाबळेश्वर येथे होतो आणि कृष्णा आणि कोयना यांचा संगम प्रीती संगम म्हणून ओळखला जातो. आणि मी तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायला लावलं होतं, पण ठीक आहे की इथंच आपल्याला त्याची माहिती मिळेल की महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण यांची समाधी कृष्णा आणि कोयना यांच्या संगमावरती आहेत. म्हणजेच कुठं आहे? प्रीती संगम या ठिकाणी जी आहे ती दुसरी मी तुम्हाला सांगितलं की उजव्या तीरावरून मिळणारी नदी आहे कृष्णेला. तिचाही उगम जो आहे तो महाबळेश्वर येथे होतो आणि माहुली येथे जाऊन ती कृष्णा नदीला मिळते. जसं की सांगितलं पंचगंगेबद्दल मी. पंचगंगा या कुठल्या 5 नद्यांमधून बनलेली आहे? कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांवरून ही पंचगंगा बनली आणि यातली सरस्वती नदी ही लुप्त नदी आहे. आणि या पंचगंगा नदीच्या काठावरती कुठलं शहर आहे? कोल्हापूर शहर आहे. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. काठावरची शहरं. कृष्णा नदीवरच्या काठावरची शहरं कुठली आहेत? वाई आहे, कराड आहे, सांगली आहे, मिरज, औदुंबर, नरसोबाची वाडी ही सगळी महत्त्वाची ठिकाणं जी आहेत ती कृष्णा नदीच्या काठावरती आहेत. आणि धार्मिक स्थळं कुठली आहेत? तर औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही 2 धार्मिक स्थळं कृष्णा नदीच्या काठावरती आहेत. आता धरणं आपण बघूयात. महत्त्वाची धरणं कृष्णा नदीवरची. तर पहिलं कृष्णा नदीवरती धरण आहे त्याला धोम धरण असं म्हणतो. वाईजवळ आहे ते धोम धरण. त्याच्यानंतर कोयना नदीवरती कोयना धरण आहे आणि त्याच्या जलाशयाला शिवाजी सागर नाव आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना, आपल्याला माहीत असेल. त्याच्यानंतर चांदोली धरण मी तुम्हाला सांगितलं हे वारणा नदीवरती आहे. भोगावती नदीवरती राधानगरी धरण आहे आणि याच्या जलाशयाला लक्ष्मीसागर नाव आहे. तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण म्हणून सुद्धा राधानगरी धरणाला ओळखलं जातं. मातीचं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील पहिलं धरण आहे राधानगरी धरण. मातीचं धरण हे गंगापूर आहे नाशिक जिल्ह्यातील. त्याच्यानंतर कृष्णा नदी जी आहे त्या कृष्णा नदीवरती अलमट्टी धरण आहे आणि हे अलमट्टी धरण कर्नाटकात आहे. तुम्हाला माहीत असेल की मागच्या 1.5 वर्षापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी की कोल्हापूर सांगलीमध्ये एक पूर आला होता. तो पूर कुठल्या धरणामुळे आला होता? तर या अलमट्टी धरणाचे दरवाजे लवकर न उघडल्यामुळं पूर आला होता आणि हे अलमट्टी धरण खूप चर्चेत आलं होतं. तर ते अलमट्टी धरण कुठल्या नदीवरती आहे? कृष्णा नदीवरती आहे. आणि नागार्जुन सागर हे महत्त्वाचं धरण कृष्णा नदीवरचं आंध्र प्रदेशमधलं आहे आणि ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि या गोष्टींचे रिव्हिजन तुम्हाला करणं आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, आपण आज कृष्णा नदीबद्दलची एक डिटेल माहिती बघितली. आय होप तुम्हाला ती माहिती आवडली असेल आणि या कृष्णा नदीबरोबरच इतर नदींची प्रणाली पण आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायची आहे. ह्या भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, मॅपनुसार कसा करायचा, ह्याच्या गोष्टी मी तुम्हाला काही इथं सांगितलेल्या आहेत. त्याची टेक्निक तुम्ही नक्की वापराल आणि तुमच्या अभ्यासामध्ये थोडेसे बदल करून तुम्ही नक्की या गोष्टी ते ॲप्लाय करू शकता आणि तुमच्या अभ्यासाला एक वेगळं वळण देऊन जास्तीत जास्त गोष्टी कशा लक्षात राहतील आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त
जास्त मार्क्स कसे मिळतील या गोष्टीकडे तुम्ही अवश्य लक्ष द्याल अशी माझी नक्की खात्री आहे. तर आपल्या या चॅनल आणि नितेश शिंदे स्पीक्सला नक्की फॉलो करा. वेगवेगळ्या प्रश्नांची रिव्हिजन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेत असतो. तर नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही नक्की जॉईन करा आणि आपल्या रिव्हिजनसाठी नक्की सहभाग व्हा. चला तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. अभ्यास करत राहा आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ लागलेच किंवा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. बेस्ट लक.